Well, packaging is essential for offering goods in safe and secure position to the consumer, as I mentioned. काय वाटतं तुम्हाला? Is it important or is it must for all the products? Most of the products. Most of the products. इथे मुलं मुली आलं आहेत हो करून. Anyone else? Girls sitting behind? सगळ्यांना सगळ्या प्रोडक्ट साठी? Yes. Packaging is must for any product which is available in market. आता हे सगळे प्रोडक्ट्स तुम्ही यूज केले असतील, बघितले असतील, कंझ्युम केले असतील किंवा विकत घेतले असतील. प्लास्टिक बॉटल्स, देयर आर व्हेरियस टाइप्स ऑफ मटेरियल which are being used for packaging, like for aerated beverages, cold drinks. These are being packed in plastic bottles. Glass bottles for cosmetics and medicines. आता glass is also a beautiful material. तुमच्या इथे आता वावर असेल, कोणाकोणाचा वावर आहे? हातवर कराय कोणाकोणाचा वावर आहे? द्राक्ष पिकवली जातात तुमच्या इकडे. द्राक्ष तिकडे नाशिकला खूप द्राक्षाचं उत्पादन होतं. तर द्राक्षापासून ना आता इथे पण असतील काही वायनरीज आहेत. त्याच्यामध्ये आपण वाईन प्रोड्यूस करतो. तर वाईन हे एक असं प्रोडक्ट आहे ना, त्याच्यासाठी तुम्हाला आता तुम्ही मला विचाराल की आपण प्लास्टिक बॉटल मध्ये बेवरेजेस पॅक करतो, वाईन का नाही करत? तुम्ही बघितलं असेल, मुलांनी पण बघितलं असेल, आय होप सो, की वाईन जे आहे ते ग्लास बॉटल मध्ये येतं. त्याचं कारण काय? तुम्ही प्लास्टिक मध्ये का नाही पॅक करू शकत? पाऊस मध्ये आजकाल मिळतात खूप सारे लिक्विड प्रोडक्ट्स, पण मग पाऊस मध्ये वाईन का नाही पॅक केली जात? त्याचं वाईन एखादे तर प्रीमियम प्रोडक्ट मध्ये कन्सिडर केलं जातं. दुसरी गोष्ट, त्याला एक पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट लागते जे की ग्लासनी प्रॉपरली मेंटेन केलं जाऊ शकते. आणि ग्लास एक आयडियल आहे, ते इनर्ट असल्यामुळे त्याला काहीच बाहेरनं केमिकल्स किंवा मायक्रोब्स किंवा काहीच त्रास होत नाही. दॅट्स वन ऑफ द पॉइंट. व्हेरी गुड की मायक्रोबायल त्याच्यामध्ये कंटॅमिनेशन होत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक प्रोडक्टचे काहीतरी कॅरेक्टरिस्टिक्स असतात. ओके, आता तुझे काहीतरी गुणधर्म असतील जे फक्त तुझे आहेत. सर्वज्ञाचे काहीतरी गुणधर्म असतील जे सर्वज्ञाचे आहेत. तुमचे काहीतरी गुण, तसे प्रत्येक प्रोडक्टचे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात आणि ते कॅरेक्टरिस्टिक्स जपायसाठी बेस्ट पॅकेजिंग मटेरियल कुठलं आहे तेच आपण घेणं जरुरी असतं. जर तुम्ही प्लास्टिक बॉटलमध्ये वाईन पॅक केली तर यू कॅन नॉट प्रिझर्व द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वाईन ॲज अ प्रोडक्ट. प्लास्टिक पाऊस मध्ये पॅक केली काय असतं की प्लास्टिक पाऊस सील असतं. तुम्हाला दाखवेल की आता हे बाईक्सचं बघत असतात तुम्ही, तिथे दोन साईडने सील केलं जातं. त्याच्यामध्ये जेव्हा प्रोडक्ट्स भरले जातात तेव्हा लेसचं पाकिट घ्या तुम्ही, ते सील केलं जातं. सील करताना आपण त्याच्यामध्ये ॲडेसिव्ह वापरली जाते. वाईन हे असं प्रोडक्ट आहे की त्याचा संबंध जर त्या सीलरशी आला, त्या ॲडेसिव्हशी आला, तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत ते बदलू शकतात, बिघडू शकतात. वाईनचा फ्रॅग्रन्स जो आहे तो चेंज होऊ शकतो आणि ते स्पॉइल होऊ शकतो. त्याच्यासाठी वाईन जी आहे ती ग्लास बॉटल मध्येच पॅक केली जाते. आता त्याच्यामध्ये इनोव्हेशन येतं आहे. आम्ही ॲल्युमिनियम बॉटलमध्ये देखील वाईन पॅकेजिंग सुरू झालेलं आहे फॉर मेंटेनिंग इट्स प्रीमियमनेस अँड एक्सपोर्टिंग. टीन फॉर चॉकलेट्स, बिस्किट्स, मेटल कंटेनर्स वापरले जातात, त्याला टीन म्हणतात. त्याच्यानंतर पीपी फिल्म, पीपी म्हणजे पॉलिप्रोपिलीन फिल्म, जे आता आपण बिस्किट्स म्हणा किंवा चिप्स म्हणा, फरसाण म्हणा, तुमच्या इकडचं आंबा बनंग इज द बेस्ट एक्झाम्पल की जे पीपी फिल्म मध्ये पॅक होऊन आता एक्सपोर्ट पण होत आहे. ज्याला सध्या रिजनल मार्केट होतं, पण आता पॅकेजिंग हॅज प्लेड अन इम्पॉर्टंट रोल की आंबा बनंग इज गेटिंग एक्सपोर्टेड टू युरोप बिकॉज ऑफ पॅकेजिंग. आपण त्याच्यावर देखील येऊया. पेपर अँड पेपर बेस्ड पॅकेजिंग. आता तुमच्याच विभागाचं उदाहरण द्यायचं झालं तर इकडे खूप मोठं रिव्हॉल्युशन आहे मिल्क मध्ये. कोऑपरेटिव्ह रिव्हॉल्युशन त्याला म्हणतात. जसं गुजरातमध्ये अमूलने रिव्हॉल्युशन केलं, तसं ह्या विभागामध्ये गोकुळ, तुम्हाला माहिती असेल प्रत्येकाच्या घरात इकडे दूध असतील की दूध जे आहे ते गोकुळ डेअरीला जातं.
त्यांचं खूप मोठं सप्लाय चेन लॉजिस्टिक मार्केट आहे. इथे गावागावामध्ये जाऊन, कोल्हापूरच्या रिमोट गावामधनं जाऊन दुधाचा डिस्ट्रीब्युशन गोकुळपर्यंत जातं. आता दूध हे एक नाशवंत पदार्थ आहे, तुम्हाला माहिती असेल की इट इज पेरिशेबल. तेच दूध तुम्हाला आता पेपर अँड पेपर बेस्ड, दॅट इज कॉल्ड ॲसेप्टिक पॅकेजिंग. टेट्रा पॅक आजकाल तुम्हाला रिअलचे फ्रूट ज्यूस मिळतात, तशाच प्रकारे दूध देखील मिळतं ॲसेप्टिक पॅकेजिंग मध्ये. दॅट्स अ 6 लेअर पॅकेजिंग. इट्स अ टेक्नॉलॉजी, तुम्हाला हळूहळू कळेल किंवा कदाचित काही लोकांना आले तर नसेल माहिती. तर त्याच्यासाठी पेपर अँड पेपर बेस्ड पॅकेजिंग देखील वापरलं जातं. जसं मगाशी म्हणालो की वाय पॅकेजिंग, बिकॉज इट प्रोटेक्ट्स द प्रोडक्ट टू डिलिव्हर इन द हँड्स ऑफ एंड युजर इन अ सेफ अँड साऊंड कंडिशन. पॅकेजिंग गिव्स कॉन्फिडन्स टू द कस्टमर. तुम्ही जर दूध प्रोडक्ट घेतला तर तुम्हाला तितका त्याच्यावरती विश्वास बसणार नाही जेवढा तुम्हाला विश्वास एका पॅकेज प्रोडक्ट वरती बसेल. दॅट gives a confidence and that builds a brand equity. We'll come to the brand equity part. That adds value to the product. Of course, it adds value. And packaging avoids wastage. आता हा खूप महत्त्वाचा भाग आहे की how packaging avoids wastage. We'll come on that in the next slide. See, these are the basic primary functions of packaging, such as presentation, protection, preservation, cost effectiveness, which is scale of economy, and convenience to the user and consumer. These are the primary functions. Secondary functions are containment, identification, information, labeling, barcoding, like legal regulations which are must now, and handling for storage. जसं आम्ही जसं तुम्हाला गोकुळ दुधाचं उदाहरण दिलं की handling is most important, which packaging plays a pivotal role.